हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यासी तरी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीव त्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला। श्रीराम समर्थ श्रीराम। परम पूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन। परम पूज्य मंदाताई यांनाही साष्टांग वंदन। परम आदरणीय सुनील काका यांना साष्टांग नमस्कार। कृती पठण करणाऱ्या आपल्या बसणाऱ्या आदरणीय नीलाताई यांनाही वंदन। तसेच आज गीता पठण करणाऱ्या जयश्रीताई आणि वंदन करते। आणि श्रोते आपण जगदीशांची मूर्ती माझी प्रेरणास्थान म्हणून आपणालाही मी साष्टांग प्रणाम करते। श्रोते आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय श्रीमद भगवद्गीता श्रुती स्मृती स्वाध्याय मंचच्या अंतर्गत कालपर्यंत आपण श्रुतींचं चिंतन बघितलं आणि आज आपण स्मृती चिंतन बघतो। त्या अंतर्गत तृतीय अध्याय चालू आहे, तिसरा अध्याय सुरू आहे। या तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग भगवंतांनी सांगितलेला आहे। कर्म कसं करायचं आणि ह्या कर्माच्या आम्ही जे कर्म करतो आहे त्या कर्माचा योग कसा होता। कर्म प्रत्येकाला करावेच लागतात, प्रत्येक जण कर्म करतोच, परंतु कर्माचा योग कसा जुळवून आणायचा। योग म्हणजे जुळणे, भगवंताशी ते कर्म ज्या वेळेला जुळल्या जाईल आणि आम्ही ज्या वेळेला भगवत स्वरूप होऊ, परब्रह्म स्वरूप होऊ, त्यावेळेला त्यालाच कर्मयोग असं म्हणतात। पण कर्मानी नाही तर कर्म करून मग निष्काम कर्म करून त्यानंतर मग ज्ञानाची प्राप्ती आहे। ज्ञान मग ज्ञानानंतर ज्ञान रूपता। पण एवढ्या सगळ्या स्टेप सांगण्यापेक्षा असं म्हणतात की कर्मयोगातून, असं आपण एक थोडक्यामध्ये विधान करतो, पण त्याचा अर्थ आपण नीट घेतला पाहिजे। नाही तर कर्म करूनच आम्हाला आत्मप्राप्ती होईल अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करून होणार नाही। तर माझं प्रत्येक कर्म हे भगवंताशी जुळल्या गेलं पाहिजे आणि अंतःकरण हे संपूर्णपणे ज्ञानरूपतेने भरून गेलं पाहिजे, म्हणजेच ज्ञानरूपता त्या ठिकाणी त्या अनुभवाला मी प्राप्त होईल। इथपर्यंत हा कर्मयोग आलेला आहे। तिसरा अध्याय इथपर्यंत आलेला आहे। हळूहळू जसं आपण पुढचे श्लोक घेऊ पर्यंत तेव्हा कळेल की आम्हाला कर्मयोगाने नेमकं कुठे आणून सोडलंय। योग बुद्धे परत असतो सहा इथपर्यंत आणलेला आहे आम्हाला कर्मयोगाने, आणि ते महत्वाचं आहे। अलीकडचे सगळे श्लोक परत अंतःकरणाची तयारी, अंतःकरणाच्या तयारीला फार महत्व आहे। कशी करून नाही होणार। घडोघडी अंमल युद्धाचा प्रसंग कसंही करून नाही होणार।
कसाही विचार करून नाही होणार, आडवी तिडवी विचार करून नाही होणार, अस्ताव्यस्त विचार करून नाही होणार. विचारांची व्यवस्थित घडी जर बसली, इस्त्रीचे कपडे जसे पेटीमध्ये नीट बसतात ना, बॅग मध्ये छान बसतात, तशी घेऊन कपडे कोंबले तर बसतील का? नाही. तशी अंतःकरणाची घडी ही विस्कटलेली नसावी, ती नीट नेटकी असावी. म्हणजे विचार हे नीट नेटके असावे, अस्ताव्यस्त नसावे, ते शास्त्रानुसारी असावे, ते श्री गुरूंच्या मार्गदर्शनानुसार निर्देशित असलेले असावे. एवढं महत्व आहे अभ्यासाला. म्हणून आपण स्वाध्याय मंच दिलेला आहे. गीतेचा स्वाध्याय करायचा आहे. म्हणजे आता अध्ययन झालेलं आहे संपूर्ण, आणि अध्ययनानंतर ती गीता मला माझ्या जीवनामध्ये बसवायची आहे. याला स्वाध्याय म्हणतात. स्वचा अध्याय. स्व म्हणजे स्वस्वरूप, स्वस्वरूपाचा अध्याय. गीता निधिध्यासन सांगते. निधिध्यासनाचा ग्रंथ गीता आहे. स्वचा अध्याय, स्वस्वरूपाचा. यामध्ये मला अभ्यास करायचा आहे. म्हणजे प्रत्येक मंत्र मला माझ्या स्वरूपाकारतेसाठी अत्यंत उपयुक्त, अत्यंत मार्गदर्शक असा ठरणार आहे. आणि ती दृष्टी ठेवून मला प्रत्येक मंत्राचा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक श्लोकाचा अभ्यास मला करायचा गीतेचा. आणि म्हणून श्रुती स्मृती स्वाध्याय मंच. आता याच्यासाठी काय आवश्यक आहे सांगणे नको. आपण सगळ्यांनी पाहिल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे. लक्षात आलंच असेल नेमकं काय हवं. असो, परत सांगत नाही, सांगण्याचा अधिकार माझा नाही, तो सुनील काकांनी निश्चित वापरावा. मी फक्त आपल्या सगळ्यांसकट चिंतन करते आणि सांगते, हे बघा मी आणलं हे जास्तीच. एवढाच एक उद्देश आहे. बघितलं आपण, भगवंत आपल्याला सांगतात त्या स्वधर्मापर्यंत भगवंतांनी आणलंय कर्मयोगामध्ये. आणि स्वधर्म हे श्रेयस्कर आहे आणि परधर्म भयावह आहे. एवढं आम्हाला सूचना भगवंतांनी केलेली आहे. म्हणजे कर्म करायचं तर स्वधर्मच निभवायचा आम्हाला. त्या अनुषंगिकच ते कर्म झालं पाहिजे, इथपर्यंत आम्हाला भगवंत सांगतात आहे. आणि त्याची तयारी संपूर्ण भगवंताने करून दिलेली आहे कर्मयोगाची. पण तरी सुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आल्याशिवाय राहत नाही. कारण सुमती आहे, शुद्धमती आहे, आणि म्हणून अनिंदुक आहे. सगळं बघितलं आपण अर्जुनाच्या बाबतीत. आणि म्हणून अर्जुनाला इतकं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा प्रश्न पडला आहे. तो प्रश्न असा पडला आहे, अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुष. हे कृष्णा, एवढं तू सगळं सांगितलं रे बाबा भगवंता, इतकं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा, इच्छा नसताना सुद्धा आम्ही म्हणजे हा पुरुष कोणत्या कारणामुळे प्रेरित होऊन पापाचरण करतो. इतकं सगळं सांगत झाल्यानंतर सुद्धा आम्ही पापाचरण करतो. इतकं सगळं सांगून सुद्धा आम्ही पापाचरण करत असतो हे अर्जुनाला वाटून गेलं. हा पुरुष म्हटलंय म्हणजे मलाच पाप करण्याची बुद्धी होते, ती कोणामुळे होते ते मला तू सांग. अर्जुनाचा प्रश्न अथनी शब्दाने सुरू झालाय. मग आता असा ह्या अथचा अर्थ आहे. अथ शब्द जो आहे हा नवीन विषय दाखवण्यासाठी वापरला जातो, तसंच क्रमनिर्देशित करण्यासाठी सुद्धा वापरला जातो, आणि मंगलसूचक सुद्धा वापरला जातो. आता क्रमनिर्देशित करण्यासाठी इथे अथ हा शब्द वापरलेला आहे की मग हे कृष्णा एवढं सांगून सुद्धा मग हा पुरुष, अथ शब्द मग ह्याच्यासाठी वापरलाय.
क्रम निर्देशित करण्यासाठी आता क्रमाने क्रम या ठिकाणी निर्देशित केलेला आहे की का बरं आम्ही पापाचरण करायला प्रवृत्त होतो. वास्तविक पाहता आपल्या हातून सदाचार घडावा, सत्कर्म घडावं, हीच प्रत्येकाची इच्छा असते. त्यांनी आम्ही पाप करतो असं आपल्याला वाटतं का? आपण पाप करतो असं वाटतं का? मी साधक आहोत तरी सुद्धा आमच्या हातून पाप होईल असं वाटतं का? अजिबात वाटत नाही. आणि आपला उत्कर्ष व्हावा, आपण उन्नत व्हावं, अशी सगळ्यांची स्वाभाविक प्रवृत्ती असते. आणि इतकं तरी सुद्धा आम्ही पाप कर्मात प्रवृत्त होतो. ही विवेक बुद्धी आम्हाला पाप करू देत नाही, पण तरी आमच्याकडून सारासार विचार करणारा असून सुद्धा कोणत्या तरी एका बलवान शक्तीमुळे आम्ही पापकर्मात प्रवृत्त होतो. मग अशी कोणती शक्ती आहे? हा अर्जुनाचा प्रश्न आहे. कोणती शक्ती आहे? काही वेळेला काय होतं, खूप विषय सुंदर असतात, मोहक असतात, आणि अशा त्या सुंदर आणि मोहक विषयाला आम्ही सहज बळी पडतो. काय झालं, एवढ्या इतके दिवस तर आम्ही रोज श्रवण करतोच आहे ना, सातत्याने सकाळी श्रवण करतोच आहे ना, मग आज कितीच श्रवण नाही केलं तर काय होईल? आज आहे की नाही, आता युद्ध सुरू झालं, त्या बातम्या बघूनच घ्या. येतो की नाही मनामध्ये विचार? कारण युद्ध आता सुरू होणार आहे आणि गीता अनेक वर्षापासून चालू आहे आणि सुरू राहणारच आहे. पण एक दिवस जर नाही आम्ही श्रवण केलं तर काय होतं हो? पण आज काय घडलं? रात्री काही हमले झाले का? काय झालं? एवढ्यासाठी आज तर 7च्या ज्या असतात ते पाहूनच घेतो असं आपल्याला वाटतं की नाही? मग आता या ठिकाणी विषयांनी आम्हाला मोह पाडला की नाही? टीव्ही मधल्या विषयांनी, बातम्यांच्या विषयांनी, युद्धाच्या बातम्यांच्या विषयांनी आम्हाला मोह झालाच की नाही? आणि आम्ही आमच्या स्वहिताचं जे स्वहित आहे ते सोडून आम्ही दुसरं कर्म करायला प्रवृत्त झालो. आणि स्वहितापासून आम्ही ज्या वेळेला परांमुख होतो त्याला पाप असं म्हणतात. पाप पुण्याच्या व्याख्या नीट लक्षात घ्या. आपण सगळे आता उपनिषदाचे श्रवण करणारे आपण श्रोते, अधिकारी श्रोते आहोत. पाप पुण्याच्या नीट व्याख्या लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही आमच्या स्वहितापासून ज्या क्षणी दूर होतो त्या क्षणी आम्ही पापाचरणाला प्रवृत्त होतो. आता अर्जुनाचा हा प्रश्न किती बारीक आहे, किती बारकावा आहे या प्रश्नामध्ये सुद्धा बारकावे असतात, म्हणून प्रश्न पडत असतात. स्थूल मानाने, ढोबळ मानाने विचारलेले प्रश्न ठीक आहे, परंतु त्याची सूक्ष्मता जशी जशी लक्षात येते तसे तसे प्रश्नाचे पदर हे सूक्ष्म सूक्ष्म होत गेलेच पाहिजे. अभ्यासाचा हा एक भाग आहे, बारकाव्याचा हा एक भाग आहे. असे बारकावे टिपत टिपत आम्हाला अभ्यास करायचा, तर तो स्वाध्याय होईल. नाहीतर कसा स्वाध्याय होईल? म्हणून हा एक बारकावा इथे प्रश्नाच्या माध्यमातून मांडलेला आहे की आम्ही पाप करतो, पापाला आम्ही तरी सुद्धा प्रवृत्त होतो, इतक्या सहजतेने प्रवृत्त होतो ते आमचं आम्हाला कळत नाही. फार डोळ्यात तेल घालून अत्यंत जागृत राहून आम्हाला प्रत्येक कर्म केलं पाहिजे. ते प्रत्येक कर्म हा योगाकडेच आम्हाला प्रवृत्त केलं पाहिजे, आमच्या स्वहिताकडेच प्रवृत्त केलं पाहिजे. आहो का आपण इतकं जागृत? ही जागृतता आमच्यामध्ये येण्यासाठी हा प्रश्न आहे. हो, काय नाही. आणि आम्ही सतत जाग असावं, म्हणजे सतत सावध असावं, सावध, साक्षेपी आणि दक्ष, तयास तात्काळची मोक्ष. म्हणून नुसता प्रश्न आहे असं म्हणून बाजूला आम्ही व्हायचं. प्रश्नच तर आहे, त्यात काय पडलाय प्रश्नामध्ये, पुढे बघा काय येते.
असं म्हणून जमणार नाही. तिथे थांबायला पाहिजे. तो प्रश्न मला पडलाय का? नाही पडला. मला जर पडलेला नाहीये, पण अर्जुनाला पडलाय, तर अर्जुनाचा प्रश्न हा माझा प्रश्न व्हायला हवा. मग त्यासाठी मी माझं परीक्षण करायला हवं, की मी कुठे कुठे पापाचरणाला प्रवृत्त होतो. पाप म्हणजे अगदी हिंसा करणं, ह्याला पाप हे ढोबळ मनाचे पाप, हे बद्धाचे पाप आहे. साधकाचे 5 पाप काकांनी सांगितलेले आहेत. त्या 5 पापांचा अभ्यास नक्कीच करायला पाहिजे आम्ही सुद्धा, आणि पुढे जायला पाहिजे. म्हणून भगवंत इथे अर्जुन या ठिकाणी प्रश्न विचारतात आहे, की आम्ही खरंच पापाचरणाला का प्रवृत्त होतो? परिस्थितीमुळे होतो, विषयामुळे होतो, किंवा अन्य व्यक्तीमुळे मध्ये दोष आहे म्हणून होतो का? पहा, प्रश्नाचं स्वरूप बघा, प्रश्नाची व्याप्ती बघा. परिस्थिती, विषय आणि व्यक्ती याच्यामध्ये दोष असल्यामुळे आम्ही पापाचरणाला प्रवृत्त होतो का? सध्या युद्ध सादृश्य परिस्थिती आहे, मग बातम्या पाहणं म्हणजे परिस्थितीमुळे आम्ही बातम्या पाहिल्या हो, नाही तर आज आम्ही गीतेचा वर्ग करणार होतोच. आम्ही सहज सगळा दोष परिस्थितीवर देतो. यांनी मला आज खूप आग्रह केला हो, कोणी शेजारच्या व्यक्तीनी, की आज आहे ना पहाट गाणी आहे, चलाच माझ्या बरोबर, म्हणून आम्ही गेलो. व्यक्तीला आम्ही दोष देतो. नाही तर आम्ही जाणार नव्हतो, आमचं ना मन पण रमत नाही, पण त्यांच्यासाठी जावं लागलं. व्यक्तीला दोष देऊन बरोबर आम्ही आमची स्वतःची सुटका करतो. परंतु परिस्थिती, व्यक्ती, विषय यांच्यामध्ये दोष नाही, तर दोष मनुष्याच्या अंतरंगामध्येच आहे. हे कोणीही मान्य करत नाही. कोणीही म्हणण्यापेक्षा मी मान्य करत नाही. बस. विषयात जर दोष असते तर सगळेच लोक विषयांकडे, एकाच विषयाकडे सगळे आकृष्ट झाले असते की आज मीटिंगवर कोणीच नसतं, मी एकटीच असते. सगळ्या बातम्याच पाहिल्या असते की सगळ्यांनी, मान्य की नाही, त्याचं प्रमाण दिलंय की नाही? तसं नाहीये. म्हणून दोष आमच्यामध्ये आहे. म्हणून अर्जुनाला प्रश्न पडलाय की कोणत्या गोष्टी आहेत अशा, कोणते कारण आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी पापाचरणाला प्रेरित होतो. म्हणून अर्जुनाने या ठिकाणी 3 ते 4 प्रश्न या एका श्लोकाच्या माध्यमातून 4 प्रश्न उपस्थित केले, आणि त्या 4ही प्रश्नाचे उत्तर भगवंतांनी पुढच्या 4 श्लोकांमध्ये सविस्तर दिलंय. आणि हा जो मुद्दा आहे, ही जी शंका आहे अर्जुनाची, ही सविस्तर सोडवलेली आहे पुढच्या 4 ते 5 श्लोकामध्ये. आज इतके श्लोक होणार नाही, एखादा श्लोक होईल, एखादा मन आज होईल श्लोक, परंतु पुढचे जे 4 श्लोक आहेत ते उत्तर आम्ही मिळवून घ्यायचं आहे घरी अभ्यास करून. नाही तर पुढच्या गुरुवारी परत देणारच उत्तर, पण बघू तर खरी प्रयत्न करून. या आठवड्याचं आम्ही एवढं होमवर्क करायला काय हरकत आहे? प्रश्न मी सांगणार आपणाला, आणि उत्तर कोणत्या कोणत्या श्लोकामध्ये आहे हेही सांगणार. प्रश्न आणि उत्तर एवढं सांगणार, पण उत्तर सविस्तर घेण्याची जबाबदारी 8 दिवस आमच्या सगळ्यांवर आहे हो, माझ्या सकट. बरं, मी आपल्या मधलाच एक भाग आहे. माझ्या सकट ही जबाबदारी आपण स्वीकारू, सगळेजण आपण ही जबाबदारी स्वीकारू. आणि पुढच्या गुरुवारी ज्यावेळेला सुनील काका आपल्या अधिकारवाणी मधून आम्हाला उत्तर अधिक सविस्तर द्यायला सुरुवात करतील, तेव्हा आपण फक्त टिक टिक करू, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, मला हीच उत्तर मिळाली आहे. पण आता मात्र मला ते तिकडून आल्यामुळे शिक्कामोर्तब झालेला आहे. 4 प्रश्न सांगते मी आपणाला. ह्या प्रश्नामधून 4 प्रश्न कोणते याच्यामध्ये येतात. पहिला प्रश्न, मनुष्य पापाचरण का करतो, त्याचं कारण काय? हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. दुसरा प्रश्न होतो की त्याचं कारण कळल्यानंतर त्याचं स्वरूप काय? कारण कळल्यानंतर त्याचं स्वरूप काय? काय स्वरूप आहे त्याचं? त्या कारणाचं स्वरूप काय आहे?
तिसरा प्रश्न उपस्थित केलेला आहे की स्वरूप पाहिल्यानंतर ते जे कारण आहे, अजून मी कारण सांगितलं नाही, मी फक्त प्रश्न सांगते, सगळी उकल करणार आहे. एवढे 4 प्रश्नांची उकल झाली तरी मला वाटतं आजचा आपला वर्ग स्वाध्याय आपला प्रवचन नाही, आजचा आपला स्वाध्याय नक्की पूर्ण होणार. तिसरं आहे की ते जे कारण आहे त्याचं जे स्वरूप आता कळलेलं आहे, तर ते कारण मनुष्याला पापचरणामध्ये कसं प्रवृत्त करतं. ते कारण मनुष्याला पापचरणामध्ये कसं प्रवृत्त करतं आहे की नाही बारकावे. नुसतं कारण विचारलं नाहीये, कारणाचं स्वरूप विचारलंय आणि नुसतं स्वरूप विचारलं नाही, तर ते स्वरूप कसं प्रवृत्त करतं हेही विचारलेलं आहे. आणि चौथा प्रश्न आहे की साधकाने त्याचं निवारण कसं करावं, कोणतं साधन आहे. 4 प्रश्न या एका प्रश्नामधून उद्भवलेले आहेत. आणि या 4 प्रश्नांची उत्तरं पुढच्या 37, 38, 39, 40, 41, 42 मध्ये भगवंतांनी सविस्तर दिलेली आहे. ज्यावेळेला या प्रश्नाची उत्तरं मिळतील ना, त्यावेळेला अत्यंत आनंद होणार आहे आणि आम्ही कर्मयोग तेव्हा पूर्ण होणार आहे, तोपर्यंत नाही. पहिला प्रश्न आहे, पापाचरण का करतो मनुष्य, का करतो? रजोगुण समुद्भवा, हे त्याचं उत्तर आहे. 37वा श्लोक त्याचं उत्तर आहे पहिल्या याचं. दुसरा प्रश्न आहे की त्याचं स्वरूप काय आहे, त्याचे स्वरूप काय आहे, कशाचं, कारणाचं स्वरूप. आता रजोगुण हे कारण पापाचरण का करतो, काम क्रोध याच्यामुळे करतो आणि त्याचं कारण रजोगुण आहे, हे त्याचं उत्तर दिलेलं आहे भगवंतानी. कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भवा, हे उत्तर दिलं. याच्यामुळे आम्ही पापाचरण करतो, काम आणि क्रोध, आणि काम आणि क्रोधाची प्रवृत्ती रजोगुणाची असल्यामुळे, रजोगुणाचा तो समुदाय असल्यामुळे आम्ही पापाचरण करतो. त्या कामाचं स्वरूप काय आहे, तो काय करतो नेमका काम. पापाचरण आम्ही करतो म्हणजे तो काम काय करतो, कोणतं कार्य करतो नेमकं. त्याचं उत्तर 38व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे भगवंतानी की हा जो काम आहे, ह्या कामाने ज्ञान आवृत्त होतं, ह्या कामाने ज्ञान आवृत्त होतं. आणि हे दुसरा आम्हाला 38वा मंत्र सांगतोय, लिहून घ्या बरं, नुसतं टिक करा, सविस्तर नका लिहू. बघा तर कधी होमवर्क करून, काय हरकत आहे. कामाचं स्वरूप हे, ह्या कामाने ज्ञान आवृत्त होतं, हे याचं दुसऱ्याचं कारण आहे. मग आता काम त्याचं स्वरूप असं आहे, मग आता ते कसं प्रवृत्त करतं, हा जो काम आहे ते कसं प्रवृत्त करतं, तर तो आवरण, कामाचं स्वरूप आवरण आहे आणि म्हणून त्यांनी ज्ञानाला झाकून टाकलेलं आहे. आणि ज्ञानाला झाकून टाकल्यामुळे आम्ही पापाचरणाला प्रवृत्त होतो. हे 39 आणि 40 श्लोकामध्ये उत्तर दिलेलं आहे. कसं करतो तो काम, आवृत्त कशा पद्धतीने करतो, तर त्याचं उत्तर 39 आणि 40 श्लोकामध्ये दिलेलं आहे की काम हा पापाचरणामध्ये प्रवृत्त करतो. मग आता इतकं सगळं झाल्यानंतर आता चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे, साधकाने त्याचे निवारण कसे करावे, हा चौथा प्रश्न. आणि या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे की साधकाने त्याचं निवारण जर करायचं असेल तर सगळ्यात पहिले निश्चय करावा लागतो. याचं उत्तर 41वा श्लोक आम्हाला देतोय की हा निश्चय करावा लागतो. अर्जुना, या इंद्रियांना तू वश कर आणि ह्या कामरूपी पापांचा निश्चयपूर्ण नाश कर. निश्चयपूर्वक नाश कर म्हणजे निश्चय करणं महत्वाचं आहे की नाही.
आणि त्याप्रमाणे माझ्या इंद्रियांना, मला इंद्रियांशी व्यवहार तसा करावा लागेल की नाही. एकदा निश्चय झाला की इंद्रियांशी व्यवहार तसा करावा लागेल की नाही. इंद्रियांचा व्यवहार तसा होणं गरजेचं आहे की नाही. एकदा डायबिटीस डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही आता गोड अजिबात खात नाही हा निर्णय घेतोच की नाही. आणि इंद्रिय तसे व्यवहार करतात की नाही. ती जीभ, त्या मन आमचं गोडाकडे आकृष्ट होतच नाही की नाही. पण हे कशाने झालं? फक्त आधी निश्चय केल्यामुळे झालं. म्हणून निश्चय फार महत्वाचा आहे. असा निश्चय कर आणि मग निश्चय असा निश्चय झाल्यानंतर मग मात्र साधन कर. अर्जुना, साधन कर. कोणतं साधन कर? साधन कर की या ठिकाणी शुद्ध अंतःकरण, आत्म्याचं स्वरूप जाणून घे, त्यामध्ये स्थिर हो. शुद्ध अंतःकरणाने आत्म्याचं स्वरूप जाणून घेऊन स्थिर हो. एवं बुद्धे परम बुद्धा. शुद्ध अंतःकरणाने स्थिर हो. आत्म्याचं स्वरूप तू जाणून घे. आत्मनम आत्मना. आणि असं ज्या वेळेला तू ते जाणून घेशील, ते स्थिर होशील आणि आत्म्याचं तू स्वरूप जाणून घेशील, मग त्यावेळेला मात्र या ठिकाणी आता आम्हाला भगवंत सांगतात आहे, अशा पद्धतीने तू जेव्हा ते जाणून घेशील त्यावेळेला मग साधन कर. यो बुद्धे परतस्तु सहा. बस, ह्या बुद्धीच्याही पलीकडे तो आत्मा आहे. या बुद्धीच्याही पलीकडे तो आत्मा आहे. 42वा श्लोक सांगतो. आणि अशा पद्धतीने बुद्धीच्या पलीकडे तो आत्मा आहे असा ते तू समजून घे आणि त्याचं स्वरूप जाणून घे. आत्मनम आत्मना. स्थिर शुद्ध अंतःकरणाने ते तू स्वरूप जाणून घे. अशा पद्धतीने 43 श्लोकापर्यंत आम्हाला या 4 प्रश्नांची उत्तर भगवंतानी दिलेली आहे. आणि मग भगवंत मात्र या ठिकाणी हा अध्याय संपवतात. म्हणजे साधकाने आत्मनात्मविवेकाच्या आणि अखंड श्रवण मनन निधिध्यासनाने या आत्मस्वरूपामध्ये स्थिर व्हावं आणि आत्मशांतीच्या मार्गामध्ये असणारा हा जो कामरूपी क्रोधरूपी शत्रू आहे त्याचा नाश करावा आणि जीवन मुक्त अवस्था प्राप्त करून घ्यावी, जीवन कृतकृत्य करावं. अशा पद्धतीने हे 4 प्रश्न आहेत आणि ह्या 4 प्रश्नांची उत्तरं आम्हाला 42 श्लोकांपर्यंत भगवंतांनी दिलेली आहेत. सुंदर पद्धतीने त्याचं सविस्तर विवेचन करण्यात आलेलं आहे. नक्की याचं सविस्तर विवेचन आपण करूच, पण तत्पूर्वी आपण 8 दिवस आपल्याकडून तर थोडा प्रयत्न आपण करू की याची उत्तर मला या श्लोकाच्या माध्यमातून मिळतात का. काकांच्या सगळ्यांकडे झेरॉक्स आहेत. सुनील काकांचे सगळे प्रवचन युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्याला 8 दिवस थोडी मेहनत करायची. 2-2 वाक्यात जरी उत्तर आम्हाला काढता आली तरी खूप झालं. सविस्तर तर कोणी मागत नाही. प्रवचनाच्या माध्यमातून तर कोणी 1 तासाचं उत्तर मागत नाही. पण ह्यानी माझं उत्तर मला मिळेल आणि जोपर्यंत माझं उत्तर मला मिळणार नाही हो तोपर्यंत मी साधन करण्यासाठी प्रवृत्त सुद्धा होणार नाही. फार महत्वाचं आहे. माझं उत्तर मलाच मिळालं पाहिजे आणि मीच ते शोधलं पाहिजे. अत्यंत महत्वाचं आहे. शास्त्र आम्हाला मार्ग दाखवतो, शास्त्र आम्हाला मार्गदर्शन करतं, पण चालायचं मलाच आहे. म्हणून या ठिकाणी भगवंतांनी प्रश्न विचारला आहे की आम्ही का प्रवृत्त होतो, पापाचरणाला का प्रवृत्त होतो, याचं आता आपण उत्तर घेण्याचा प्रयत्न करू.
कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भव. पापाचरण का करतो? काम आणि क्रोध यांचा या ठिकाणी अंतर्भाव असतो आमच्या अंतःकरणामध्ये, आणि त्यांचा अंतर्भाव आमच्या अंतःकरणात असल्यामुळे त्या ठिकाणी रजोगुण असतो. आणि रजोगुण जिथे असतो त्या ठिकाणी आम्ही पापाला प्रवृत्त होतो. कारण रजोगुण हा रंजक आहे, मनोरंजन, रंजकता ही रजोगुणाचं फार मोठं देणं आहे. आणि ज्या ठिकाणी रंजकता असते त्या ठिकाणी ज्ञान, शुद्ध ज्ञान नसतं. म्हणून आम्ही त्या शुद्ध ज्ञानापासून परावृत्त होतो आणि रंजकतेला बळी पडतो. आणि म्हणून काम आणि क्रोध त्या ठिकाणी त्यांचा उदय होतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं कारण सांगितलंय भगवंतांनी. पहिली गोष्ट स्पष्ट केली आहे की ह्या पापाचं कारण विश्वामध्ये नसून आमच्या अंतरंगामध्ये आहे. बस हे आधी स्वीकारा. आधी आम्हाला हे स्वीकारावं लागेल याच्यामध्ये हे कारण हे बाहेर नाही. म्हणजे आता आम्ही परिस्थिती, व्यक्ती, विषय यांना दोष देणं सगळ्यात पहिले बंद केलं पाहिजे. मी खाणारच नव्हतो हो, पण एवढा आग्रह केला, हो नसतात. खाणारच नव्हतो पण आग्रह केला म्हणून खाऊन टाकला, याला काही अर्थ आहे का? समजा विषाचा आग्रह केला तर विष खाऊ का? किती आग्रह केला तरी खाऊ का विष? का नाही खाणार? पण तिथे मला माझं कल्याण मिळते की हे विष खाल्लं तर मला मृत्यू ओढवणार आहे, देहनाश होणार आहे, म्हणून आम्ही त्या विषाला कधी बळी पडत नाही. कितीही आग्रह केला, कितीही प्रेमाने दिलं तरी. फोटो काढतो पण बाकीच्या विषयांना मात्र आम्ही सहज बळी पडतो, कारण ते विषय आम्हाला विष समान वाटत नाही. आणि म्हणून कामाची प्रवृत्ती आमच्यामध्ये तयार होते. ह्या कामांना आम्ही तर साधं पाहू, आम्हाला नाही होत होता असेल. मॉलमध्ये जायची इच्छा होत नाही, काही पाहायची इच्छा होत नाही. आता तर आमचं खूप कमी झालं या इच्छा. बरोबर आहे, पण काही इच्छा सूक्ष्म रीतीने दडलेल्या असतात, त्या आम्हाला माहित नसतात. कोणती इच्छा? लोकवासना. लोकवासना आमच्यात असते. म्हणजे काय? लोकवासना म्हणजे लोकांनी आम्हाला चांगलं म्हटलं पाहिजे, लोकांनी आमची दखल घेतली पाहिजे. जाऊ द्या, नाही तारीफ केली तरी चालतं आम्हाला एक परी, पण तो आमची दखल घेतली पाहिजे. हा काम आमच्या अंतःकरणात असतोच की नाही? माझं आजचं प्रवचन सगळ्यांनी चांगलंच म्हटलं पाहिजे, नाही एकही प्रतिक्रिया आली नाही ना तर नाही जमत. आज एकही प्रतिक्रिया नाही आली चांगल्याची, नक्कीच काहीतरी माझ्या प्रवचनामध्ये आज काहीतरी दोष राहून गेला आणि काहीतरी कमी राहून गेलं. लोकांनी कोणीच चांगलं नाही म्हटलं, मला फार नाराजी येते. चांगलं म्हटलं की खूप छान वाटतं. आता हे जोपर्यंत मोरपीस फिरवणं आहे, अंगावरून मोरपीस फिरल्याचा आनंद मिळतो आणि काटा बोचल्याचा दुःख होतं, त्यावेळेला पक्क समजावं की काम माझ्या अंतःकरणात आहे. तो लोकवासना ह्या रूपाने माझ्या अंतःकरणात त्यांनी घर मूळ धरून बसलेला आहे. लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी माझी दखल घ्यावी, मला योग्य तो सन्मान मिळावा. नाही मिळाला सन्मान तर फार कुठेतरी आतमध्ये बारीकशी पुसटशी एक पोच निर्माण होतेच. सगळ्यांना नमस्कार, काकांना वाकून नमस्कार पाय, आणि मला फक्त असाच नमस्कार. आम्ही पण काकांबरोबर गेलो होतो की. अरे, लोकवासना अंतःकरणामध्ये आहे, आणि मग ती वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही
आमचा कर्माचा योग साधन नाही. पापाचरणाला प्रवृत्त झालो. लोकवासना, देहवासना. देहवासना पण असतेच की नाही. देहवासना म्हणजे का? देहावरच आत्यंतिक प्रेम मान्य, परंतु हे जरी असलं तरी सुद्धा या देहाच्या माध्यमातूनच मला सुख मिळतं आणि सुख मिळणार आहे. याला देहवासना असं म्हणतात. आज मला आंबा खायची इच्छा झाली तर त्या आंब्याचं सुख मला या देहाच्याच माध्यमातून मिळणार आहे, तसं मिळेल का? म्हणून त्या मला आज आंबा जर खायचा आहे तर त्याचं नियोजन, आज बाकी गोड मी काहीच खाणार नाही, आंबाच खाणार फक्त. देहवासना, देहाच्या माध्यमातून मला हे सुख मिळणार आहे असं वाटतं, की देहवासना असते, तो देह काम असतो. त्या देहाला सुख मिळालं पाहिजे. साधं आपण बसमध्ये जरी गेलो तरी आपल्याला सोयीस्कर अशी सीट मिळाली पाहिजे, कम्फर्टेबल सीट पाहिजे असं आम्ही म्हणतो आणि सगळी धडपड त्याच्यासाठी आम्ही करतो. नक्की करावी पण तो भाग नाही. परंतु त्यामध्ये आम्ही केवढं आसक्त असतो की आमच्या जवळची व्यक्ती जरी आम्हाला दिसली तरी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून आम्ही आधी आमच्या सोयीची जागा निवडतो आणि मग त्यांना म्हणतो या बसा, तोपर्यंत त्यांना म्हणत नाही. आणि जर आमची ती जागा जर का कोणी बळकावली तर मात्र लगेच क्रोध येतो. म्हणून काम आणि क्रोध हा मनुष्याला पाप कर्मात प्रवृत्त करतो. मग आता माझं परीक्षण बारकाईने मीच केलं पाहिजे की नाही. आज जरा 5 ते 10 मिनिटं आधी वर्ग संपवणार आहे, कारण थोडस एक अपरिहार्य कारण उद्भवलेलं आहे सकाळी, त्यामुळे वर्ग थोडासा लवकर संपवणार आहे. विषय आपला पूर्ण होईलच असं नाही, जेवढा झाला तेवढा. जो विषय झाला तो पूर्णच मी ऐकला, तो पूर्णच आहे. आणि अशी देहवासना ज्या वेळेला मी मूळचा सुखरूप आहे असा विचार ज्या वेळेला आम्ही करू त्यावेळेला ही देहवासना जी आहे ही आमची समूळ नष्ट होईल. म्हणून मी मूळचा सुखरूप असल्यामुळे मला देहाच्या माध्यमातून सुख मिळत आहे हा विचार मला सतत करावा लागेल. तेव्हा मग ही देहवासना म्हणजे हा देहकाम जो आहे, देहाच्या माध्यमातून निर्माण होणारा जो काम आहे हा समूळ त्यावेळेला नष्ट होणार आहे. आणि देहाला सुख पाहिजे म्हणून जर आम्ही धडपडत असू तर ते सुख न मिळाल्यामुळे क्रोध येईल. म्हणून एष काम एष क्रोधा वैरिणमस्ति म्हणून एक वचन वापरलेलं आहे. काम आणि क्रोध हे दोन शत्रू नाही या ठिकाणी, तर एकच शत्रू आहे, दोन नसून एकच शत्रू आहे हे आम्हाला भगवंतांना सांगायचं आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे 6 शत्रू नाहीत. नाही तर मग एक शत्रू जिंका, 2 शत्रू जिंका, 3 शत्रू जिंका, नाही, हे 6 शत्रू नाही, हे एकच शत्रू आहे. एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे काम आहे. बाकी सगळी कामाचीच वेगवेगळी रूप आहेत. काम जर पूर्ण झालं नाही म्हणजे इच्छा जर पूर्ण झाली नाही तर त्या ठिकाणी क्रोध उत्पन्न होतो आणि इच्छा जर पूर्ण झाली तर मग लगेच मोह, लोभ, मद, मत्सर हे सगळे तयार होतात. म्हणून काम एष क्रोध एष अशा पद्धतीने शब्द वापरलेला आहे. म्हणून काम हा आमचा शत्रू आहे आणि तो अंतःकरणामध्ये ठाण मांडून बसलेला आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. जसा विषारी साप कसा वेटोळे घालून अगदी निश्चित पडलेला असतो की नाही,
उदाहरण दिलंय या ठिकाणी स्वरूपानंदांनी उदाहरण दिले आहे की साप जसा वेटोळे घालून निश्चित पडलेला असतो, माहीत सुद्धा नसतो, परंतु त्याच्या जवळ जाताच त्याच्या शेपटीला जो पाय लागला तो फणा करून एकदम तो फुटकारतो. अगदी त्याप्रमाणे हा जो कामरूपी सर्प आहे हा मनुष्यामध्ये सुप्त आहे, तो दिसत नाही. आपल्याला वाटतं की आता आमचं अंतःकरण हे निकाम झालं, पण लोकवासना, देहवासना आणि शास्त्र वासना या आमच्या याच्यामध्ये इतक्या बारकाईने शिरलेल्या असतात की आमच्या लक्षात नाहीये. शास्त्र वासना सुद्धा ते अभ्यास करतात का? मी पण अभ्यास करेन. त्यांनी 4 ग्रंथ वाचले का? मी पण 4 ग्रंथ वाचले. ते करतात म्हणून मी करायचं. स्पर्धेतून काम ही शास्त्र वासना असते. मला ह्या गीतेनंतर, उपनिषदानंतर गीता वाचायची, गीतेनंतर मी संत वाङ्मय वाचेल, सगळं वाचून काढेल, सगळ्यांनाच दाखवेल की मी पण अभ्यास करतो. आणि बाकीच्यांनी म्हटलं पाहिजे काय अभ्यास आहे हो यांचा? शास्त्र वासना. ही शास्त्र वासना जर आम्हाला समूळ नष्ट करायची असेल तर शास्त्र म्हणजे परमार्थ नव्हे, हा आम्हाला सतत विचार करावा लागेल. हात बोलाचे नव्हे हे शास्त्र. संसार जिणते ते शस्त्र. ते संसार जिंकणारं शस्त्र आहे, त्याचा शस्त्रासारखा आम्हाला उपयोग करायचा आहे. हे लक्षात घेतलं तर ही शास्त्र वासना आमच्यामधली समूळ नष्ट होईल, हा काम आमच्यामधला नष्ट होईल. आणि मग आमच्याकडून ज्या वेळेला इतका अभ्यास होत नाही त्यावेळेला मग चिडचिड होते. माझी अभ्यासाची वेळ आहे आणि त्यावेळेला नेमकेच ही येऊन बसलेत. माझ्या अभ्यासाच्या वेळेला नेमकं मला बाहेर जावं लागलं, मग चिडचिड होते, क्रोध येतो. निश्चित समजायचं की क्रोध आला म्हणजे काम आहे म्हणून मला क्रोध आला. तर दुसऱ्या कोणाहीमुळे राग येत नाही, तो तसा वागला म्हणून क्रोध येत नाही. माझ्याचमुळे मला हा क्रोध आला, माझ्यामध्ये काम असल्यामुळे हा क्रोध आला. एवढं तरी आपण आज निर्णय घेऊ शकतो की नाही हो स्वतःचं परीक्षण करण्यासाठी? काय हरकत आहे एवढा निर्णय घ्यायला? आपण ह्या 4 भिंतीच्या आत राहून आपण आपली परीक्षा करायला काय हरकत आहे? नक्की करावी. आणि ह्या भिंतीच्या आत कोंडलेला जो मी आहे, या भिंतीच आहे की नाही सगळं? काम, क्रोध, मोह सगळ्या भिंती आहे. याच्यात कोंडलेला जो मी आहे ह्याला मोकळं करावं. बस. आणि मनाचा तोल सांभाळून ठेवावा. म्हणून हे जे काम आणि क्रोध आहे, ही कामना जी आहे ही रजोगुणामधून निर्माण होते. कारण रजोगुणाचा धर्मच मुळात राग आहे. रजोगुणाचा धर्मच राग. राग म्हणजे अनुराग, म्हणजे आसक्ती. राग म्हणजे क्रोध नाही. राग म्हणजे अनुराग, अनुराग म्हणजे आसक्ती. आणि म्हणून हा जो रजोगुण आहे, आपली त्रिगुणात्मक प्रकृती, त्रिगुणात्मक पुढे येणारच आहे. पण आज आपण एवढंच घेऊ फक्त की सत्व रज तम, त्याच्या आधिक्याखाली आपलं सगळं काम चालू असतं. तेही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेच कर्म उपजे जाणं. ज्या गुणांचं प्राधान्य तेच कर्म होतं. आता रजगुण जर प्रामुख्याने आमचा वर असेल तर मग मात्र हा रजगुण आम्हाला आसक्ती आणि काम त्याला भागच पाडतो. कामना, विषयांची कामना तो निर्माणच करतो. भोग वासना, विषयांची कामना निर्माणच होते. आणि म्हणून आम्ही सगळ्यात पहिले जर काय करायचं असेल तर सत्व गुणाचा परिपोष करायला आम्ही शिकलो पाहिजे. सत्वगुणाचा परिपोष करायचा. आणि सत्वगुणाचा परिपोष झाल्यानंतर हेतू पुरस्तर रज आणि तमाला जर आम्ही खाली ठेवलं तर हा काम जो आहे हा बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचा प्रभाव आमच्यावर कमी होईल. कारण सत्वगुण ज्या वेळेला प्रधान होतो त्यावेळेला हे अंतःकरण निर्मळ आणि शुद्ध होतं.
आणि अंतःकरण शुद्ध झालं, निर्मळ झालं की मग एकाग्रता मनाची साधते आणि ज्ञानप्राप्ती होते. दैवी संपत्ती जी आहे त्याचा उत्कर्ष होतो, विवेक वैराग्य आदी गुणांचा उत्कर्ष होईल. म्हणून काम आणि क्रोध हे रजोगुणाचं देणं आहे, हे एवढं पक्क लक्षात ठेवायचं. आणि रजोगुण हेतू पुरस्सर खाली ठेवायचा, सत्वगुणाचा परिपोष सुरुवातीला हेतू पुरस्सर करायचा. झालीये ना इच्छा, चांगलं डोळ्याला छान दृश्य पाहायची इच्छा झालीये, नाहीच आता चैन पडत, रजोगुण चैनच नाही पडू देते, मग आता त्याला खाली तर ठेवायचंय, मग काय करायचं? मग डोळ्याला चांगलं दृश्य पाहायची इच्छा झाली आहे, मग काय करायचं? रजोगुणाचा शुद्ध रजोगुणामध्ये यायचं आणि मग आता डोळे तुम्ही घ्या रे सुख. जाहो एखाद्या मंदिरामध्ये, सुंदर दर्शन घ्या विठोबाचं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाची मुख. आणि त्या विठोबाचं मुखदर्शन करता करता त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे, त्याच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे, त्या प्रसन्नतेमध्ये स्वतःला हरवून बसवा, कारण ती प्रसन्नता माझं स्वरूप आहे. आता रजोगुणातून आम्ही शुद्ध रजोगुणामध्ये आलो आणि सुंदर मंदिराचा शोध घेऊन सुंदर मंदिरामध्ये आलो. डोळ्यांची इच्छा होती सुंदर बघण्याची, सुंदर भगवंताच्या मूर्ती पाहिली, भगवंताचं रूप पाहिलं आणि रजोगुण हा पूर्णपणे खाली दबल्या गेला, सत्वगुण वर आला. भगवंताचं प्रसन्न मुद्रेचं दर्शन घेऊन आम्ही प्रसन्नतेला प्राप्त झालो. ह्या युक्त्या आम्हाला साधक म्हणून कराव्या लागतात. याला स्वाध्याय म्हणतात. याला स्वाध्याय म्हणतात. नुसते पुस्तक वाचणं आणि तत्वज्ञान समजून घ्यायचं, त्याच्यातून युक्त्या मी माझ्या स्वतःच्या शोधल्या पाहिजे. पण माझं उत्तर हे मला मिळालं पाहिजे, फार गरजेचं आहे. माझं उत्तर मला मिळलं, त्याशिवाय आम्ही मार्गक्रमण करू शकत नाही. रस्ता कितीही वाकडा तिकडा असला, कितीही रस्त्यामध्ये अडचणी असल्या तरी माझा रस्ता मीच काढतो की आपणच काढतो की नाही आपला रस्ता. जे सोयीस्कर आपल्याला तो बरोबर काढतोच की नाही. तसे आम्ही इथे रस्ते काढले पाहिजे, उत्तर माझे मला मिळवले पाहिजे. एक छोटासा प्रयोग करायला काय हरकत आहे? तो पण आपण प्रयोग करायचा आणि असं लोकवासना, शास्त्रवासना, त्यानंतर लोकवासना, शास्त्रवासना, देहवासना, या विषय वासना, या सगळ्या ज्या वेळेला आम्ही हेतू पुरस्सर आमच्या कमी होतील, त्यावेळेला त्या ठिकाणी क्रोध सुद्धा राहणार नाही. क्रोध सुद्धा राहणार नाही. आणि हे जे क्रोध आहे, काम आहे, याला या ठिकाणी या श्लोकामध्ये खादाड म्हटले. काय महा खादाड आहे, किती खाल्लं तरी भोगलं तरी तृप्तीच नाही. कामाचं स्वरूपच तसं, कामाचं स्वरूपच आहे. हा फार खादाड आहे. म्हणजे एक इच्छा पूर्ण केली तर आता मात्र माझी इच्छा होणार नाही असं नाही म्हणता येणार. ती आजच्या पुरती, तेवढ्या पुरती मर्यादित पूर्ण झाली, उद्या तीच दुप्पट वेगाने बाहेर येते आमची इच्छा. आज जर आम्हाला 1,00,000 कमवायचे वाटत असतील तर उद्या 10,00,000 कमवायचे वाटतातच. म्हणून या कामाला महाखादाड असं म्हटलंय, हेही लक्षात घ्या. खादाड आहे हा काम, आणि महाखादाड आहे हा काम असं म्हटलेलं आहे. आणि क्रोध महापापी आहे, महाशब्द लागलेले आहे. आपल्याला मेघा शूज माहित असतात सगळ्यांना, त्याचा मेघा शूज म्हणजे महाखादाड आणि महापापी असे हे क्रोध आहे. महापापी क्रोध आहे, महाखादाड काम आहे. म्हणून त्या कामाला कामाग्नी म्हटलंय. लक्षात घ्या, कामाग्नी म्हटलेलं आहे. कारण अग्नीला अनल म्हटलंय. अनल म्हणजे जो कधीच
पुरे म्हणत नाही. अग्नी कधीच पुरे म्हणतो का? किती इंधन घातलं तितका तो पेटतच जातो, पेटतच जातो. अलम न विद्यते किती अनला, जो कधीच पुरे म्हणत नाही असा तो अनल आहे. कोण? काय? अग्नी. आणि म्हणून कामाला कामाग्नी म्हटलेला आहे की काम हा कधीही पूर्ण होत नाही. निकाम अंतःकरण काम पूर्ण करून होणार नाही, ते विचारांनी करावं लागेल. दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. दर्शन झाल्याबरोबर कामनापूर्ती म्हणजे निकाम अंतःकरण झालं पाहिजे. अंतःकरणात एकही काम घेता कामा नये. नाथांची फार सुंदर उभी आहे. जेथ मी कामू स्वय वसे तेथ क्रोध वसे सावकाश. जिथे काम आहे तिथे क्रोध सावकाश आहे. आणि कामक्रोध असतच नसे. कामक्रोध कुठे नाही? नारायणाचा तुवा केले. नारायणा तुझ्या दर्शन घेतल्याबरोबर काम क्रोध तिथे राहत नाही. कारण काम आणि क्रोध अति खादाड आणि महापापी आहे. नाथांनी फार सुंदर आम्हाला अशी ओवी दिलेली आहे. म्हणून तरी हे कामक्रोध पाहिजे. माऊली म्हणते हे जे कामक्रोध आहे त्याच्या ठिकाणी कृपेची साठवण नाही. या कामक्रोधाच्या ठिकाणी कृपा नाही. पक्क लक्षात घ्या. काय सुंदर माऊलीने आम्हाला इशारा, धोक्याची सूचना दिली आहे. हो, हे कृतांताच्या ठाई मानिजती, हे दोष यमाच्या जागी मानल्या जातात. माऊली म्हणते कामक्रोध कृपेची साठवण तिथे नाही, कधीच कृपा करणार नाही, ते यमाच्या जागी आहेत. अग्नी शांत करू शकणार नाही. अग्नी निखारा हातात घेतला तर तुम्हाला आपल्याला तो कधी थंड लागणार नाही. तसं कामक्रोध कृपेची साठवण नाही, ते अत्यंतिक अभाव आहे कृपेचा. म्हणून त्याला महापापी असं म्हटलेलं आहे आणि महाखादाड असं म्हटलेलं आहे. आणि हे कारण यामुळे आम्ही पापाचरणाला पळतो. भगवंतांनी आम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 38व्या श्लोकामध्ये, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 39व्या, 40, 41, 42 साधन सांगितलेलं आहे की मग नेमकं काय करायचं, कसं करायचं साधन. आणि हा कर्मयोग तेव्हा पूर्ण होणार आहे जेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला मिळणार, तेव्हा हा कर्मयोग पूर्ण होईल. तोपर्यंत नाही. तोपर्यंत कर्मयोग कसा करायचा हे सगळं सांगितलेलं आहे भगवंतांनी. स्वधर्म, श्रेयस आहे, परधर्म, भयावय आहे, इथपर्यंत सगळी प्रक्रिया सांगून झालेली आहे. पण आता त्याच निश्चित साधन सांगून भगवंत ह्या अध्यायाचे शेवट करतात. पुढच्या गुरुवारी आपण त्याच्यावर आणखी पुढच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडून घेऊ. त्यांनी नाही दिली तर आपण सगळे मिळून घेऊ आजच्यासारखं आणि त्यांना सांगू असे असे उत्तर आम्हाला मिळाली. बरोबर आहे का? तपासा. तपासतील. आज मात्र जरा 10 मिनिट आधी बंद करते विषय. अपरिहार्य कारण आले असल्यामुळे आपल्यापासून रजा घेते आणि माझ्या ठिकाणी चिंतनाला विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू.